श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ओम गणपते नमः। आपण आज या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत। त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, गणपती मूर्तीची निवड कोणती करावी, पूजा साहित्य काय लागणार आहे, मंत्र याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। शुभ मुहूर्त बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 ते 11:45 पर्यंत व दुपारी 1:45 ते दुपारी 3:44 पर्यंत गणपती घरी आणून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धिदाता, सुख समृद्धीचे अधिपती मानले जातात। कोणतेही मंगल कार्य असो किंवा दैनंदिन पूजा, गणपतीची प्रथम पूजा केली जाते। गणपतीला प्रथम पूज्य मानले जाते। विघ्न दूर करून कार्यसिद्ध करणारे ते एकमेव देव आहेत। गणपतीची पूजा केल्याने घरात शांती, समृद्धी आणि आनंद नांदतो। बुद्धी, ज्ञान, आरोग्य आणि धनधान्य लाभते। गणपतीच्या पूजेच्या आधी कलश स्थापन करणे शुभ असते। पूजेच्या वेळी मंत्र, आरती आणि गणेश अथर्वशीष पठण केल्यास अधिक पुण्य मिळते। मूर्तीसमोर दिवा अखंड पेटत ठेवणे श्रेष्ठ मानले जाते। पूजा करण्यापूर्वी स्नान करावे, स्वच्छ शुभ्र किंवा पिवळे लाल कपडे घालावेत। शक्यतो व्रत किंवा उपवास ठेवावा। गणेश मूर्तीची निवड कशी असावी, तर घरातल्या गणेश मूर्ती ह्या फार मोठ्या असू नयेत। मूर्ती सर्वांग सुंदर असावी। मूर्ती चौरंग किंवा पाटाच्या आसनावर बसलेली असावी। श्री गणेश मूर्ती ही पितांबरधारी असावी। मूर्तीची नजर ही समोर आणि सरळ असावी। मूर्तीसोबत मूषकराज असावेत। मूर्ती ही प्रामुख्याने शाडूची किंवा मातीची असावी। पूजा साहित्य काय लागेल, तर चौरंग, पाट, आसन, श्री गणेश मूर्ती, तांब्या, पळी, भांडे, हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, हार, फुले, दुर्वा, कमळपत्री, तुळस, शमी, कापसाची वस्त्रे, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारीक, खोबरे, हळकुंडे, जानवी जोड, अक्षता, नारळ, फळे, प्रसाद, पंचामृत, उदबत्ती, निरांजन, समई, कापूर आणि दक्षिणेसाठी आणि सुट्टे पैसे इत्यादी साहित्य पूजेसाठी लागेल। पूजा मांडणी कशी असावी, तर चौरंग किंवा पाट मांडावा। त्यावर लाल, केशरी रंगाचे वस्त्र अंथरावे। मधोमध अक्षता ठेवाव्यात। त्यावर मूर्ती सरळ मांडून घ्यावी। मूर्ती समोर डाव्या हाताला एका बाजूला अक्षता मांडून त्यावर एक मोठी सुपारी ठेवावी। शेजारी विडा, श्रीफळ ठेवावे। चौरंग किंवा पाटा शेजारी तेलाचा दिवा किंवा समई लावावी। समोर शंख, घंटा मांडावी। पाण्याचा तांब्या, पळी, भांडे, ताम्हण, पूजा साहित्य, फुले, पत्री हे साहित्य जवळ घ्यावे। ही मूर्ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तराभिमुख असावी। पूजा करणाऱ्या व्यक्तीने देवासमोर आसन घेऊन बसावे। देवासमोर मांगल्याचे प्रतीक असल्याने रांगोळी काढावी। पूजा साहित्याची जुळणी आणि मांडणी झाली की जी व्यक्ती पूजा करणार आहे तिने सोवळे किंवा वस्त्र नेसावे, दूत वगैरे, कपाळी कुंकवाचा, गंधाचा नाम लावावा। एकदा पूजा सुरू झाली की कोणत्याही कारणासाठी मधूनच पूजा सोडून उठू नये किंवा तसे करावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी। मूर्ती ही मातीची आहे, ती नाजूक आहे हे लक्षात ठेवून सर्व खबरदारी बाळगावी। पंचामृत, स्नान, अभिषेक या गोष्टी या समोर मांडलेल्या सुपारी, जी आपण सुपारी मांडणार आहे त्याच्यावरती स्नान, अभिषेक, पंचामृत हे करावे। देवापुढे विडा ठेवताना विड्याच्या पानाची देठे देवाकडे करावी। 2 पानाचा एक विडा होतो, त्यावर सुपारी, पैसा, बदाम, खारीक, खोबरे, हळकुंड व चांगले फळ मांडावे। गणेशाभोवती 21 जोडी दुर्वा वाहाव्यात। जोडी वाहताना त्यांची देठे हळदी कुंकवात बुडून घ्यावीत। दुर्वा देवाला वाहताना ती अग्री ही आपल्याकडे असावी। रोज पूजा करताना जुने हार, फुले, निर्माल्य काढताना नवे हार, फुले काढताना काळजी घ्यावी। देवाला गंध लावताना करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावावे। देवाची रोज सकाळी पूजा व संध्याकाळी आरती करावी। उत्तर पूजेनंतर मूर्ती, विडा, नारळ, निर्माल्य इत्यादी वस्तू या नदी, तलाव, समुद्र अशा ठिकाणी विसर्जित कराव्यात। सर्व तयारी झाली की मग पूजा करणाऱ्या व्यक्तीने गंधाचा नाम लावून घरातील देव, मोठी माणसे व गुरुजी यांना नमस्कार करून त्यांचे मंगल आशीर्वाद घेऊन यावे। शांत व प्रसन्न चित्ताने आसनावर बसावे। प्रथम चौरंग, पाट किंवा पूजास्थानाजवळील समईच्या वाती लावून घ्याव्यात। समईस नमस्कार करावा। भरलेल्या तांब्यातले पाणी भांड्यात काढून घ्यावे। त्यात पळी ठेवावी।
इष्टदेवतेला नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा। डाव्या हाताने भांड्यातले एक पळीभर पाणी 3 वेळा आपल्या उजव्या हातावर घ्यावे आणि केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः या पहिल्या 3 नावाचा उच्चार करून प्रत्येक वेळी ते पाणी प्राशन करावे। चौथ्या म्हणजेच गोविंदाय नमः या नामाचा उच्चार केल्यावर मात्र आपल्या हातावर घेतलेले पाणी हे सरळ समोरच्या ताम्हणात सोडावे। हात कोरडा स्वच्छ करून हात जोडावेत आणि पुढील 24 नावाचा उच्चार करावा। ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः ही 24 नावे घेऊन मग देवाला नमस्कार करावा। नंतर पुढील गायत्री मंत्राचा जप करून प्राणायाम करावा। ओम भूर्भुवस्वः तस्यन्तु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यः न प्रचोदयात्। आणि देवाला नमस्कार करावा, देवतांना नमस्कार करावा। श्री महागणपतीधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, सर्वभ्यं देवभ्यं नमः, सर्वभ्यं ब्राह्मणेभ्यं नमो नमः। अविघ्नमस्तु असे म्हणून सर्व देवतांना मनपूर्वक नमस्कार करावा आणि आपला संकल्प करावा। आपण काय संकल्प केला आहे तो म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प करून गणपती पूजेचा हेतू सांगावा। उदाहरणार्थ मम सर्व विघ्न निवारणार्थ श्री गणेश पूजन करिष्ये। तुमच्या मनात जो संकल्प केलेला आहे तो संकल्प करावा। त्यानंतर कलश पूजा करावी, शंखपूजा, घंटापूजा, दीपपूजा इत्यादी संकल्प केल्यानंतर आपण बाजारातून पूजेसाठी जी गणेश मूर्ती आणली आहे त्या मूर्तीत मंत्रपूर्वक प्राणतत्व आवाहित करून ती मूर्ती चैतन्य करणे म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करणे। प्रथम त्या समोरच्या गणेश मूर्तीला मनोभावे नमस्कार करावा। प्राणप्रतिष्ठा करिष्ये असे म्हणून ताम्हणात एक पळी पाणी सोडावे। श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 11 किंवा 21 दुर्वांची जुडी हातात घ्यावी। पुढील मंत्र म्हणत असताना त्या दुर्वांची पुढील टोके म्हणजेच अग्रे मूर्तीच्या हृदयाला लावीत आणि मग म्हणावे अस्य प्राण प्रतिष्ठन्तु, अस्य प्राण शरन्तु च, अस्य देवत्मचार्य माहेहितक कश्चन। यानंतर पुढील मंत्र म्हणत दुर्वांनी श्री गणेश मूर्तीच्या नेत्रास तूप लावावे। ज्ञानतेजोमय नेत्रे जंगनमंगलकारके उन्मलिते मया भक्ता मांगल्ये परिवर्धताम। त्यानंतर पुढे दिलेला मंत्र म्हणून प्राणशक्तीस आव्हान वंदन करावे। गंध फूल अक्षता या मूर्तीच्या पायाशी वाहावेत। सच्चिदानंद रूपाय य सर्व चैतन्यदायिनी प्राणरूपा परशक्ती सर्वान् रक्षतु संततम प्राणशक्ते नमः। पूजार्थ गंधाक्ष पुष्प समर्पयामि, श्री गजाननाय नमः नमस्कारोमि असे म्हणून त्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या मूर्तीस मनपूर्वक नमस्कार करावा। अशी साधी सोपी पद्धत घरी आपण वापरून पूजा केली तरी त्याचे फल मिळते। कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये ओम गणपते नमः असे लिहा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तुमच्या ज्या काही संकल्पना असतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण हो हीच या गणेश चरणी प्रार्थना